श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण पुढील भागाला प्रारंभ करणार आहोत। श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। आता याच्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, कारण आपण जे भक्तिमार्ग करतो त्याच्यामध्ये आपल्या आणि याच्या सांगितलेल्या गोष्टीमध्ये बऱ्याच चुका होतात, त्या सुधारून घ्या। भगवती गायत्रीचे आव्हान, त्याचप्रमाणे जप, सूर्याची प्रार्थना, त्याप्रमाणे सूर्यसूक्तांचा पाठ, देव ऋषी, पितृतर्पण, पंचमहायज्ञांचं अनुष्ठान, भस्माई स्नान, त्याप्रमाणे मंत्र स्नान हे विधी याच्यामध्ये आलेले आहेत। नंदिकेश्वर म्हणाले, हे सनत कुमार, या विधीपासून हे स्नान केल्या पश्चात आया तो वरदा देव या मंत्राने परमे महेश्वरी वेद माता गायत्रीचं आवाहन करता केले पाहिजे। पुन्हा पाद्य आचमन अर्ध्य आधी अर्पित करून चाहे पुन्हा तीन वेळा प्रणाम करून बसून अथवा उभे राहून 1000 अथवा 500 अथवा 500 अथवा 100 8 बार गायत्री का जप प्रवण के साथ नियम पूर्वक करले पाहिजे। इन तीनों में किसी एक विधि से ही जप केले पाहिजे असं नंदिकेश्वराने संत कुमार गुरु बोलताना सांगितलं। म्हणजे याच्यामध्ये गायत्री मंत्राचे जप ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हा मंत्र प्रत्येकाने म्हटला पाहिजे, त्याशिवाय शरीराचे शुद्धीकरण, शरीराचं आकर्षण बांधा होऊ शकत नाही। ज्याप्रमाणे आपण उशी करतो, उशीला खोल घालतो, त्या आकर्षक बनते, मापात राहते, त्याप्रमाणे आपलं जे शरीर आहे हे शरीर शेंगाचं जे टरफळ असतं
छंद आणि स्वर त्याच्यामध्ये शेंगदाणा प्रगट होतो, ते शेंगदाणा सुरक्षित राहतो आणि त्याला कसल्याही प्रकारची इजा होत नाही. म्हणून गायत्री छंद आणि षडजा स्वर 24 अक्षरी मंत्र हा म्हणणे आवश्यक आहे. जर तसं म्हटलं नाही तर आपलं अत्यंत नुकसान होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपल्याला क म्हणजे परमेश्वर, कल्कीदत्त, कल्केश्वर या नावाचा उल्लेख ऋग्वेद अथर्ववेदामध्ये आढळतो. मग आता या ठिकाणी हे गायत्री मंत्र का जपायचा, याचं महत्त्व काय? तर आपला जो शरीरात जो मेंदू आहे हा कोणी निर्माण करून दिला? मानवाला मेंदू कोणी दिला? परमेश्वराने म्हणजे कल्कीदत्त कल्केश्वराने हा मानवाला मेंदूला. ह्या मेंदूची रहस्यमय कथा अशी आहे, त्याचा जो डावा भाग आहे कला, संगीत, ज्ञान, शास्त्र, विद्या, अभ्यास, कम्प्युटर सारखे विषय जे आहेत सगळे हा मेंदूचा डावा भागामध्ये त्या केंद्रामार्फत त्याची प्रगती होते. आणि उजव्या भागामधून वेद, शास्त्र, पुराण, देवभक्ती याची परिणती होते. त्याचप्रमाणे आपल्या कपाळाच्या बाजून जो मेंदू आहे तो आपल्याला दिव्य दृष्टी मिळवून देतो. यासाठी हा गायत्री मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपण म्हटला पाहिजे. आता आपल्या शरीरामध्ये आपला मेंदू बरोबर काम करतो का नाही हे पाहायचं असेल तर डाव्या बाजूचं 4 आणि 5 नंबरचं व्होल्टेज हे जर 6 आणि 10 mm आलं तर डाव्या बाजूचा मेंदू हा अतिशय काम करतो आहे, अभ्यास करतो आहे, नोकरी व्यवस्थित करतो आहे, नवीन नवीन संशोधन करतो आहे, कला, विज्ञान, शास्त्र याचा अत्यंत पारंगत आहे. हा जर 5 mm आला दोन्ही तर याच्या अधोगती होते, तो काम करीत नाही, बसून जातो. निगेटिव्ह झाल्यानंतर हा वेडा होतो, कमसोड होतो, नोकरी सोडून घरी बसतो, कारण त्याची कॅपॅसिटी नष्ट झाली असते काम करायची. त्याचप्रमाणे हा उजव्या बाजूचा जो मेंदू आहे आपला व्होल्टेज नंबर 1 आणि 2 हे जर 5, 10, 6 ते 10 mm आले तर आपला देवधर्म 100% उत्तम आहे, आपली भक्ती बरोबर आहे, आपल्यात काही चूक नाही असे याच्यावर पाहू शकतो. आणि जर 5 mm आला तर निमित्त भक्ती आहे, निमित्त त्रास होतो आणि निगेटिव्ह भक्ती नाहीच आहे, शून्य अवस्था. त्याप्रमाणे आपला 3 आणि 4 जो व्होल्टेज आहे त्यातला तो कपाळामध्ये जो मेंदू आहे त्या मेंदूशी संबंध साधतो आणि त्या ठिकाणी आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. 3 आणि 6 mm ही जी आहे 6 ते 10 mm आले तर मग आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्या प्रत्येक ब्रह्मांडात जीवसृष्टी आहे, तिथं असे असे देवलोक राहतात, ते त्या ठिकाणी असं आहे. आणि मग आपल्याला आपलं स्वर्गातलं अधिष्ठान आपला बळकट करता येतं असं या ठिकाणी आहे. म्हणून गायत्रीमध्ये जपणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग सोमरस प्यायचा. सोमरस कसा करता तर हे दोन्ही बाजूचे बॅलन्स आहेत 3 म्हणजे तिन्ही ज्या अवस्था आहेत म्हणजे डावी बाजू उजवा आणि कपाळ त्या तिन्ही बाजू समतोल राहाव्यात. विज्ञान विद्युत प्रगतीपथ धर्म आपला प्रगतीपथ असला पाहिजे आणि दिव्य दृष्टी आपल्याला असली पाहिजे, तेव्हा आपण पूर्ण म्हणजे पूर्णावस्थेला येऊ शकतो. आणि पूर्णावस्था येण्याकरता गायत्री मंत्र आला पाहिजे तो असा ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अशा पद्धतीने हा मंत्र रोज जपला उभं राहून 108 वेळा. हा गायत्री मंत्र कोणी तोंड करून जपायचं त्याचे पण शास्त्र आहे. सकाळी पूर्वेला, दुपारी उत्तरेकडे, संध्याकाळी पश्चिमात तोंड करून जपायचा. त्रिकाळी स्नान करायचं, पावित्र्य राखायचं. असं या गायत्री मंत्राचं महत्त्व गायत्री पुराणात सांगितलेलं आहे. पुढं सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे पूजन करून शिर झुकून प्रणाम करून उत्तमे शिखरे देवी असं म्हणून माताला विसर्जन करून पूर्व दिशात पाहून वेदमाता महेश्वरी
गायत्रीचा अभिवंदन करून दोन्ही हात जोडून सूर्याची प्रार्थना करावी. बुद्ध्युत्तम जात वेसम चित्रम वेदानाम या मंत्राने सूर्याचा ब्रह्माला नमस्कार करावे. ऋग्वेद तथा सामवेदाचे सूर्यसंबंधी सूक्तांचा विधानपूर्वक पाठ करावे. 3 वेळा सूर्याची प्रदक्षिणा केली पाहिजे. घालीन लोट्यानं म्हणून 3 वेळा फिरायचं घरघर. झालं. सूर्याचा नमस्कार करायचा. त्यानंतर आत्मा अंतरात्मा तथा परमात्मा ध्यान करून सूर्य ब्रह्मा तथा अग्नीला प्रणाम करून केला पाहिजे. पुन्हा मुनी पितर तथा देवता सविला सर्वांना आपले नामाचे आवाहन करायचे. सर्वांना आवाहित करून पूर्वमुख अथवा उत्तरमुख होऊन त्यांचे तत्व तथा स्वरूपांचे ध्यान करून विधीपूर्वक क्रमाने तीर्थाचे जलाचे अर्पण करून चाहिए अंत्यप्रणाम करना पाहिजे. श्वश्व नमस्कार करायचा. पुण्ययुक्त जलापासून देवतांचं, कुशयुक्त जलापासून ऋषींचं तथा तेल आणि गंधयुक्त जलापासून पितरांचे अर्पण केले पाहिजे. आता पुष्पयुक्त जलाने देवतांचं तर्पण करायचं. कुशयुक्त जलाने ऋषींचे तर्पण करायचे. तेल आणि गंधयुक्त जलाने पितरांचे तर्पण करायचे. तर्पण करायचे म्हणजे त्यांचे पाणी शिपडायचं. अशुद्धीर भव हे विप्रेंद्र यज्ञोपवीत अर्थात सैव्य होकर देवतर्पण निर्वेती अर्थात कंठात यज्ञोपवीत धारण करून ऋषी तर्पण तथा प्राचीन काळची तथा अपसव्य होऊन पितृतर्पण क्रमानुसार केले पाहिजे. गळ्यात यज्ञोपवीत पाहिजे. मग तुम्ही तर्पण करू शकता. सर्व सिद्धियांची प्राप्तीसाठी बुद्धिमान तथा विद्वान वेदने ब्राह्मणाला पाहिजे की अंगुलीशे अग्रभागास देवतर्पण, कनिष्ठ अंगुलीशे ऋषितर्पण, दाहिने अंगुली से पितृतर्पण करो. हे मुनिश्रेष्ठ, याप्रमाणे यज्ञ कर्मपरायणा तथा पवित्र आत्मा द्विजाला ब्राह्मणाला ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, मनुष्ययज्ञ, नंतर भूतयज्ञ, पितृयज्ञ केले पाहिजेत. म्हणजे या 5 ठिकाणी जेवणला आव्हान दिलं पाहिजे, जेवण दिलं पाहिजे, तर्पण केलं पाहिजे. हे ब्राह्मण हो, आपण शाखाचा अध्ययन करून ब्रह्मयज्ञ का म्हणतात, त्याचप्रमाणे अग्नीत अन्न अधिक हवन देवयज्ञ होतो. उसी प्रकार सभी भूतांच्यासाठी विधीपूर्वक बली देणं भूतयज्ञ म्हणतात. हा भूतयज्ञ प्राण्यांना आयुष्य प्रदान करने वाला है. देवदत्ता तत्वज्ञ ब्राह्मणों को त्याची भार्या सहित स्त्री को प्रणाम करके उन्हें त्याला अन्नाचे दान केले पाहिजे. मनुष्य यज्ञ कहा जाता है. पितरांना निमित्त जो श्राद्ध आदि संपन्न केले जाते उसे पितृयज्ञ म्हणतात. या प्रकारे सभी मनोत्व सिद्धीसाठी हे 5 महायज्ञ केले पाहिजेत. आता ब्रह्मयज्ञ हा ब्रह्मणांना आद्य करून करायचं. देवयज्ञ होम हवन, नंतर भूतयज्ञ त्यांना देव प्राण्याला धान्य, पितरांना नैवेद्य
असे 5 प्रकारचे यज्ञ केल्यानंतर मानवाला सिद्धी प्राप्त होते. तशी सिद्धी प्राप्त होत नाही. हे सगळे विद्वान ब्राह्मण जाणतात. सर्वसाधारण मनुष्य जाणत नाही आणि त्याप्रमाणे काय करीत नाही. मनुष्य यज्ञ म्हणजे मानव दान धर्म करणे. मुनी हो, ब्रह्मयज्ञ सर्व यज्ञ श्रेष्ठ यज्ञ म्हटलेला आहे. ब्रह्मयज्ञ करणारा मनुष्य ब्रह्मलोकात वास करतो, आनंद होतो. ब्रह्मयज्ञापासून इंद्र सभेत सर्व देवता, ब्रह्मा, भगवान विष्णू, नीललोहित शंकर, सर्व वेद तथा पितृगण संतुष्ट हो जातात. यात किसी प्रकारे शंका कार्याचे कारण नाही. ब्रह्मयज्ञ करण्यासाठी ब्रह्मयज्ञ व्यात्ता ब्राह्मणाला गावापासून दूर बाहेर चल जाना चाहिए. वहाँ तेथून झोपड्यांची तलतक दिखाई न दे. वहाँ बैठकर पूर्व, उत्तर अथवा ईशान्य दिशेवर मुख करून शुद्धी के लिए आचमन करना चाहिए. म्हणजे ही यज्ञ करायच्या आधी आपण दूर जायचं, पूर्व उत्तर या दिशांना तोंड करून भक्ती करायची, आचमन करायचं, शुद्धीकरण करून घ्यायचं, अशी दृष्टी सांगितले. हे ब्राह्मणो, ऋग्वेदाधिष्ठ तू देवताची प्राप्तीसाठी 3 वेळा चुलूकभर जल पिऊन यजुर्वेदात देवताची प्रीतीसाठी 2 बार प्रक्षांत परिमार्जन करायचे. 6 देवताची प्राप्ती केली आचमन करून मूर्धा का स्पर्श करे, म्हणजे अंगिरा संबंधी अथव्याचे अर्थात देवताची प्राप्ती केली वेद नेत्र का स्पर्श करायला पाहिजे. ब्राह्मण तथा शिक्षा कल्प आदि वेदांत की प्राप्ति के लिए नाशिक को, म्हणजे नाश म्हणजे नाक, जलापासून पवित्र करून स्पर्श केला पाहिजे. क्रमशः ब्रह्म आदि 18 पुराणे, सौर आदि व पुराणे, पवित्र प्रति इतिहास, समग्र इतिहास ग्रंथ तथा शैवादी आगमन ग्रंथाचे सृष्टीसाठी कान का स्पर्श करायला पाहिजे. तदनंतर हृदय देश का स्पर्श करे. हे श्रेष्ठ कल्पयतो. सभा सर्व सवी ग्रंथात साठी ही पूर्वोक्त क्रिया केली पाहिजे. म्हणजे आपण नाही का केशवान माच म्हणतो, मग आपण राम भीम हाम आपल्या अंग पूर्व दिशा अंगन्यास शेळंगण आपल्या ग्रंथ म्हणून करतो. ते आपण आपल्या ग्रंथात सगळं दिलेलं आहे. त्याचा अभ्यास केला तुम्हाला त्याचं ज्ञान होईल. पळापळ करायची गरज नाही. ब्रह्मयज्ञासाठी पश्चात डुबकी लावून स्नान केले पाहिजे. इंद्रियांना वशात करण्यासाठी पुरुषाला तीर्थाचे जल घेऊन विधिवत शिबिर प्रवेश केला पाहिजे. घराचे बाहेर जलापासून हात पाय धुवून पुन्हा देह शुद्धीसाठी विधीपूर्वक भस्मे स्नान केले पाहिजे. याच्यानंतर अग्निहोत्राचे भस्म घेऊन नियमानुसार प्रवाहापासून शोधन करून लेणे चाहिए. सूर्याचे ज्योतिस्वरूप होण्यासाठी सूर्योदयाचे पश्चात प्रातःकाळ ज्योती सूर्य या मंत्रापासून सायंकाळात ज्योतिराग्नी या मंत्राने हवन केले पाहिजे. सूर्योदय झाल्यावर बिना किया गया अग्निहोत्र व्यर्थ आहे. यासाठी सूर्योदयाच्या बाद किए गेले हवन पवित्र भस्म तथा कल्याणपूर्ण होत आहे. त्याचं कारण असं आहे की आपण पाठ हवन देतो, पण सूर्य झाल्यानंतर ते हवन देणे आवश्यक आहे, तेव्हा ते व्यर्थ होत नाही.
आणि मग आपल्याला ईश्वर प्राप्ती होते. आपला 5 यज्ञ करणे आवश्यक आहे. म्हणजे ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ. म्हणजे सगळ्यांना दया दाखवायची, सर्व कृपा करायची, पण त्या द्वेष करायचा नाही, निंदा करायची नाही. आणि आपला दान धर्म क्रम रोज चालला पाहिजे. असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला सिद्धी, ऐश्वर्य सगळं प्राप्त. एका करीत नाही. साधारण नैवेद्य सुद्धा तुम्ही देवाला दाखवित नाहीत किंवा देवा घरापुढे नैवेद्य ठेवीत नाहीत, पितरांना जेवण देत नाही. त्यामुळं तुमची तारमळ झाली, तारमळ. आणि तुम्हाला कधी सुखशांती मिळणारच नाही. कारण का, तुमचे जे पितर आहेत, हे पितर कुठे गेले याचा आपण जर विचार केला, ते जर समजा स्वर्गात असतील तर आपल्याला सुखशांती मिळेल. ते जर यमा दरबारात असतील, त्यांचे जसे तिथे हाल होत असतील तशा लहरी आपल्या शरीरावर आदळतात. अत्यंत मग आपल्याला स्वप्न पडतात, वाकडी तिकडी विचू चावला, नाग दिसले, साप दिसले. कारण आपल्या पूर्वजांना ज्या ज्या कुंडात ठेवला संयम नेऊन त्याच्या लहरी स्वप्न आपल्या पडतात. आणि मग आपण जेव्हा दान धर्म करू, हे 5 यज्ञ करू, तेव्हा आपल्या पितरांची सुटका होते. हे महत्त्वाचा मुद्दा याच्यात दिलेला आहे. पण आपले पितर जर तुम्हाला प्रसन्न असतील तर बाकीचे देव तुमच्या घरात कधीच येणार नाहीत. आपला देवधर्म प्रसन्न करण्याकरता जो शास्त्रीय मार्ग आहे पहिला, तो पितृमार्ग आहे. आपल्या घराचे पितृ राजे पंजे वगैरे यांना रोज नैवेद्य दाखवून किंवा त्यांच्या तर्पण करून त्यांच्यावर मंत्र म्हणून त्यांना आपण उत्तेजित केलं पाहिजे, ते खुश केले पाहिजेत, आनंदित केले पाहिजेत. मग त्यांना कळतं की आता याला शंकर भगवान, दत्त, गणपती किंवा काय देवदेवता जे आहेत इंद्रादी यांना तर प्रसन्न करून दिल्या पाहिजेत. म्हणजे आपले पितर ह्या देवलोकात जातात आणि देवलोकात गेल्यानंतर मग ते देवांना घेऊन आपल्याकडे तर मग आपल्याला देव प्रसन्न होतात. हा पक्का मार्ग आहे. आता तुमच्या पितरांना तुम्ही काहीच केलं नाही, तुम्हाला अचानक देव भेटला आणि मग देव तुम्हाला प्रसन्न झाला. काय दिवस देवी प्रसन्न झाली, तुमच्या अंगात येते. पण तुम्ही पितरांच्या करता काही नाही केल्यामुळं हे पितरच्या देवाकडे तक्रार करतात. म्हणतात महाराज तुम्ही यांना प्रसन्न झाले पण आम्हाला खायला काहीच नाही, आम्ही उपाशी मरतो. मग देव म्हणतो ठीक आहे, त्यांना सांगून पाहतो, नाही ऐकलं तर मी चाललो. मग ते सांगतो त्यांना स्वप्नात जाऊन की तुम्ही असं करा. मग ती माणसं काही करीत नाही. स्वप्न म्हणजे काय काय खरं काय खोटे आहे सगळं. मग ते देव निघून जातो, पितऱ्या जातात आणि मग याचं 3, 13, 9, 12 वाजतात. सर्व आयुष्यभर याला दुःख भोगावं लागतं. म्हणून आपले जे पूर्वज पितर आहेत त्यांना प्रथम नैवेद्य तर्पण पूजा अर्चा रोज केली पाहिजे. मग देवधर्माची पूजा केली पाहिजे. मग अग्निहोत्र झालं पाहिजे. मग पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, मनुष्ययज्ञ सगळ्या गोष्टी. मनुष्ययज्ञ म्हणजे काय, कोणी पाणी मागायला तर पाणी प्यायला देणे, कोणी अन्न मागितलं अन्न देणे, हे मनुष्ययज्ञ झाला. अतिथी भव अशा दृष्टीने सगळे या ठिकाणी धार्मिक विधी दिलेले आहेत. रिद्धी सिद्धी प्रसन्न करण्याकरता 100% ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होण्याकरता. त्याच्यावर बघा बऱ्याच लोकांच्या घरी आपण जर गेलो, म्हणजे चांगले विद्वान बरं का, बुद्धिमान धार्मिक, त्यांच्या घरी पितरांना पहिले जेवण दिलं जातं, नंतर देवांना, नंतर अग्निहोत्र, नंतर मनुष्ययज्ञ, पितृ ब्रह्मयज्ञ, हे सगळ्या गोष्टी करतात. आणि त्यामुळं ती माणसं कोट्याधीश झालेली आहेत. आणि आपण काहीच न कर म्हणून कोट्याधीश झालो. कोणतरी करणी केली रे, हे बाबाने असं केलं रे, हे कुत्र्याने भुकून भुकून आयुष्य गेलं. पंचाचं आजा पंच गेले, तुम्ही पण तसेच चाललात. अंधश्रद्धेकडे तुम्ही ढुकलेला आहात. सत्य शोधण्याचा तुम्ही कधीच प्रयत्न केलेला नाही. त्यामुळं तुमचे हे हाल होतात. आणि पोटभरून लोकांनी काहीतरी सांगून तुमची दिशाभूल केलेली आहे. त्या शास्त्रीय जे वळण आहे ते तोडून टाकले. जा त्या शंकाला पाणी घाल. आपण ते पाणी कसं घाल याला महत्त्व आहे ना. पाणी घालण्यानं अगोदर तुम्ही आंघोळ कशी केली हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
तुम्ही अंगाला भस्म लावलं का हा दुसरा मुद्दा आहे. मग तुम्ही अग्निहोत्र केलं करणार का हा तिसरा मुद्दा आहे. आणि तुम्ही जर शंकराला पाणी घातल्यानंतर अग्निहोत्र करीत नसतान तर तुमचा काही उपयोग नाही, कारण ते पूजा शून्य. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही लिंग पुराणात दिलेली जी गोष्ट आहे त्याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे आणि त्याप्रमाणे देवभक्ती केली पाहिजे, तेव्हा आपला ऐश्वर्य प्राप्त होतं. अग्निहोत्र ज्याच्या घरी नाही तो भिकारीच, कारण त्या घरात कायम पिढा येत राहणार. वास्तुपुरुष दोष, घरातली माणसं आजारी, कायम वेडी, कायम बोंबाबोंब, खायचे अनवरड, नोकऱ्या नाही, पाणी नाही. कारण का तर आपले पितर जे आहेत ते निघून गेलेले आहेत. आता एकाने सांगितलं आहे तुमच्या घरी जाऊ समाज बांधला तुमच्या पितराच्या वावरात, एक जण आला मला सगळ्या काढून टाका, याच्यावरून तुम्हाला त्रास होतोय. आता वस्तुती अशी आहे की पितरांना रोज जेवण द्यायला पाहिजे, तुम्ही देतच नाही, त्यामुळे तुमच्या हातपाय मोडणे, टंगडे मोडणे, अनेक दुखणी होणे, हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. कारण तुमचेच पितराच्या पुढे समाधी आहे त्याला तुम्ही काय देत नाही. म्हणजे तुम्ही पितृयत्न विसरलात, त्यामुळे कुठला देव तुमच्या घरी येत नाही, प्रसन्न होत नाही. किती गुरुमार्ग करा काहीच नाही म्हणा. जेव्हा तुमच्या पितरांना तुम्ही खुश करता तेव्हा देव तुमच्या घेईन, गुरुमार्ग कार्य करीन, असे सगळं चालतं. तर आपण जी पूजा अर्चा करतो पहिले आंघोळ करायचं, शुद्धीकरण. मग शुद्धीकरण झाल्यानंतर मग कपाळाला अंगाला भस्म लावणे, भस्म स्नान झालं. आणि सर्वांग सुंदर झाल्यानंतर मग विहिरीचं किंवा नदीचं पाणी घेऊन भगवान शंकराला वाहतात. हा शास्त्र सिद्धांत आहे. हे पिपातलं पाणी, घरातलं पाणी, मेल्या माड्याचं पाणी आणून तुम्ही देवाला घालताय, त्याचा काय उपयोग आहे? काही नाही. घरातलं पाणी आणताय म्हणजे ते बी सगळ्याचं पाणी आहे आणि देवाला पाणी घेऊन चालल्यानंतर बुटबुट बुटबुट बोटबुट काही चालतं. हे अशी म्हणली, तो तसं म्हणला, तो तसं म्हणला. हातात पाणी तुमचे आहे ना, मग तुम्ही काय म्हणताय? तो माणूस लय वाईट होत बरं का, ती बाई अशी होती बरं का, तिने असं केलं बरं का, आणि पाणी तुमच्या हातात शंकराला घेऊन चाललंय. ते सगळे संस्कार त्या पाण्यामध्ये उतरतात आणि ते गलिच्छ पाणी तुम्ही शंकराला घालता, त्यामुळे तर तुमच्यावर त्याचा कोप होतो. इतकं सूक्ष्म शास्त्र आहे. ओम नमः शिवाय शिवाय दुसरा कुठलाही मंत्र उच्चारायचा नाही. पाणी हातात घालायला घेतल्यानंतर तांब्या खाली ठेवायचा नाही कुठेही, तो देवाला घालायचा आणि मग त्याला भस्म लावून पूजा अर्चा करून सगळं बेल वाहून पूजा करायची. असं कधीच केलं जात नाही. बडबड पावते हे शंकरच्या पिंडीवर सारखे बडबड, बारीक पोरे घेऊन बसतात, वाढायतात. तिथं कुठे देव राहिलाय? देव निघून गेला. तुम्ही बारीक, तुम्हाला एकांत पाहिजे देवाची पूजा करण्याकरता, तेव्हा तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. हे पोरण बाळण सगळे घेऊन त्यामुळे शंकरा मंदिरात बसतात आणि वारडाचा नुसतीच, काही होणार नाही. कवर आयुष्यभर वारडा, काही नाही होणार. जरी देव भेटला तरी तो प्रसन्न होणार नाही, तुम्हाला काही देणार नाही. कारण तुमच्या भोवती जे काही माणसांचे प्रदूषण आहे ते फार अवघड आहे. एकदा दत्त महाराज म्हणले, शंकर भगवान म्हणले, आम्ही आता या देवळात बसतो. म्हणले बसता, पण आम्हाला मानवांचं प्रदूषण होत. म्हणजे प्रदूषण कसं काय हो? म्हणजे ते बडबड करतात, वाकड्या तिकडे गप्पा मारतात, मोबाईल लावतात आणि काय ना काय क्रिया करतात, वाकड्या तिकडे गप्पा मारतात. आणि हे प्रदूषण आम्हाला नको आहे. त्यांचे जे अमंगळ शब्द आहेत ते आमच्याकडे नको, आणि ते शब्द आमच्याकडे नको म्हणून तुम्ही या ठिकाणी एक तर त्यांना आणायचं बंद करा, ना तर या ठिकाणी एखादं बडीमार यंत्र ठेवा, तेव्हा गायत्री मंत्र यंत्र बसवलं. त्यामुळं मानवाचं जे प्रदूषण आहे ते देवापर्यंत जात नाही. हा प्रसंग कसं होतं बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. दूधवाला आला का? ओम नमः शिवाय. पाणीवाला आला का? ओम नमः शिवाय. ते अमुक गावाला गेला का? ओम नमः शिवाय. बँकेत गेलता का? ओम नमः शिवाय. पैसे आले का? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय पगार दिला नाही राव. हे तुमचं प्रदूषण आहे. भगवान सगळं पाहणार आहे. 5 मिनिटं एकाग्र मन नाही तुमचं, जर नाही मन धुंडा का ब्रह्म धुंडा. मन जर तुम्हाला जिंकता येत नाही तर तुम्ही काय शंकराची भक्ती करताय? करू शकत नाही. भगवंताची भक्ती करण्याचे साधन आहे, जे त्याचं व्यम आहे त्याप्रमाणे ते करायला पाहिजे.
ओम नमः शिवाय 1 कोटी जप केला पाहिजे, तेव्हा गुण येतो, संतती होते, मनाप्रमाणे कामं होतात. नुसतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हा काय म्हणला, ओम नमः शिवाय काय म्हणली, ओम नमः शिवाय. अरे हे काय तुमची पूजा आहे का? कशाला पूजा करता देवाची? आता येऊच नका ना. काय तुमच्या वाचून देव बसला नाही, देवाला तुमचं काही घेणं नाही. कुठल्या देवाला तुमचं काही देणं घेणं नाही. तो परमात्मा आपला आहे, त्याच्याकडे जाऊन आपलं कल्याण करायचंय, म्हणून आपला त्याची गरज आहे. म्हणून आपण व्यवस्थित वागलं पाहिजे. सकाळी उठले का, देवपूजा केली का? हा बाबा, एक देव नाही देवावर यात. पोरग सांगत आहे वडिलांना, बाप म्हणतो लग्नात करू, जाऊ दे. आता तो देव पळून नष्ट झाला, तो काय तुझ्या लग्नात येतो, तो येत नाही तर लग्न होत नाही. अशी अनेक अडचणी तुमच्या घराण्यात निर्माण झालेल्या आहेत, होत आहेत. भोलेनाथ भगवान शंकर जे आहेत त्यांची पूजा कोणी केली? राम प्रभूने केली, भगवान कृष्णाने केली. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी शंकराची पूजा केली, म्हणून एक जाणता राजा, म्हणून तर कर्तव्य दक्ष बनले. सटराफटा देवांच्या नादी लागल्या, तुम्ही सटराफटा महाराजांच्या नादी लागलाय, त्याच्या मागं बळ त्याच्या मागं बळ. आयुष्यात कल्याण होणार नाही, कारण ही हाडामांसाची माणसं आहेत. खऱ्या देव जे आहे ना, त्याचं शरीर ब्रह्मवज्र कवचमय, त्या देवाची भक्ती करा, तेव्हा तुमचं कल्याण होईल. तसं होणार नाही. तिथं मठ इथं भांडणार तिथं भांडणार, अरे आणि काय होणार आहे? काय होणार नाही. तुम्ही किती 10 कोटी जरी माणसं जेव घातली अन्न पाणी करून, तरी ती माणसं पितृयज्ञात मोडतात. अमंगळ खाणारी माणसं भूतयज्ञात मोडतात. फळ आणि दूध पिणारी माणसं देवयज्ञात येतात. आणि नुसतं फळांतरच निराहारी राहणारी माणसं ब्रह्मयज्ञात येतात. अशी तुमची प्रगती व्हायला पाहिजे. वर यायचं असन तर देवाची भक्ती पक्की करा, तेव्हा तुमचे जीवनातले सगळे पण सुटतील, तर सुटणार नाहीत. हात गेलं, डोक्याला पाय गेलं, कंबर मोडलं, घरात पिढा आली, गुडचाचं खाताय त्याला शांती नाही, कोणाचं लोबडून खाताय शांती नाही, लोकांना फसवून जगताय शांती नाही. म्हणजे हे जे प्रदूषण आहे ना, हे तुमच्या शरीरात झालेलं आहे. हे सगळं प्रदूषण हटवायचं म्हणजे तुम्हाला दररोज गाईला घास दिलाच पाहिजे. 33 कोटी देव खुश, अति सोपा मार्ग आहे. गायला थोडासा भाकरीचा तुकडा दिला ना की 33 कोटी देव प्रसन्न. अगदी सोपा मार्ग, लय पळायची गरज नाही. कर्मकांड यज्ञ पितृ करायची गरज नाही. पितर सगळे शांत. 33 कोटी देव गायच्या पोटी. तिला रोज तुम्ही उष्ट अन्न देऊ नका, चांगलं अन्न द्या, म्हणजे ती प्रसन्न होईल. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण जी पूजा करतो त्यात जी चूक आहे, तुम्ही पूजा करू नका. फक्त 2 मिनिटात व्यवस्थित पूजा करा, बस झालं. 100 मिनिटं काय देव तुमच्या घेत नाही. 50 पाणी घालून पळ 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 पाणी आणि काय होणार आहे? विहिरीचं पाणी पाहिजे किंवा नदीचं पाणी शंकराला घालावं लागतं, तेव्हा देव प्रसन्न होतो. हे तुमच्या घरामध्ये पिपातलं पाणी, डबल्यातलं पाणी, फिल्टर पाणी शंकराला चालत नाही. म्हणून तुम्ही विचार करून देवाची पूजा करा. नसटिकायचं नाही करू, मला त्याचं काही संबंध नाही. लिंग पुराण जे सांगितलं त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. ते ऐका. प्रत्येक सवाल कुछ नाही. आज सत्य कुठं मोठं पाप नाही. खोटं बोलणे सगळ्यात मोठं पाप आणि खरं बोलणे सर्वात मोठं पुण्य. ईशान मंत्राने शिर, तत्पुरुषाने मुख, अगोदर वक्षस्थळ, वामदेवापासून गुह्यस्थान, सद्वजातापासून 2 पायी प्रवण सभी अंगाला भस्म विलेपन केले पाहिजे. सर्व अंगाला भस्म लावलं पाहिजे. ब्रह्मव्यत्म श्रेष्ठ पुरुषाने याप्रमाणे भस्म स्नान करून, हात पाय धुवून,
हातात कोस घेऊन देव देव शिवाचे स्मरण केले पाहिजे. अपोष्ट मंत्र म्हटले पाहिजेत. ऋग यजु साम पवित्र मंत्राने मंत्रस्नान केले पाहिजे. ब्राह्मणाने हितासाठी हे स्नानविधीचे आज आपल्या संक्षेप वर्णन केले आहे. जो मनुष्य एक बार एक वेळ सुद्धा विधी स्नान करील तो परमगतीला प्राप्त होईन. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शिव शिव शाम शाम. ओम दत्त दत्त राम राम. ओम दत्त दत्त राम राम. ओम शिव शिव शाम शाम. ओम शिव शिव शाम शाम. भगवान शंकराजवळ काय आहे? एक दृश्य अवस्था आहे, एक अदृश्य अवस्था आहे. दृश्य अवस्थेमध्ये आपण भगवानाची पूजा करतो, शिवलिंगाची किंवा शंकराची. परंतु अदृश्य अवस्था आपण काहीच करू शकत नाही. कारण त्या अदृश्य अवस्थेच्या लहरी करंट आहेत, शक्ती आहेत, त्या आपल्या शरीराशी भोवती सतत फिरत असतात. पण जेव्हा आपलं शरीर चांगलं स्वच्छ असन तेव्हा आपल्या शरीरातून भगवान शंकराची दृष्टी आणि त्या अदृश्य शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते आणि शरीराचं पूर्ण शुद्धीकरण करते. तसं शुद्धीकरण होत नाही. असं एवढं म्हणून चालत नाही. त्याला गायीच्या पायाखालची माती घेऊन अंगाला चोळायची, आंघोळ करायची, नंतर नदीत पाण्यात आंघोळ करायची, नंतर अंगाला भस्म लावायचं, मंत्र स्नान म्हणायचं, ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा आणि अग्निहोत्र करायचे. 4 गोष्टी तुम्ही केल्या तर तुमच्या जीवनातले सगळे सुटतीनं. तसं सुटणार नाही. नुसतं उपास धरून काय होणार आहे? उपास धरला पण मंत्र जपत नाही, उपाशी मेला देव. तुम्ही उपास धरलाय, देवाकरता काय केलंय? स्वर्गातल्या देवाकरता काय केलंय? कोणचे देव काय खात्याचा कधी अभ्यास केलाय? पृथ्वीवरचे देव देवता जे आहेत ते पुरणपोळी, वरण भात, आमटी, शाकाहारी जेवण घेतात, भाजीपाल्याचे. स्वर्गातले जे देव आहेत त्यांना होम हवनच पाहिजे, त्याच्याशिवाय ते अन्नग्रहण हवन घेऊ शकत नाहीत. आणि स्वर्गात देव अमृत आणि सोमरस एवढंच त्यांचं भोजन आहे. सोमरस गोड लागण्याकरता त्याच्यामध्ये मोहाचं मध टाकतात किंवा कवळा दूध दही टाकून तो पण तयार केला जातो. पण ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ देव खात नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ते देव गहू तांदूळ खाणारे देव आहेत ते वेगळे आहेत, ते पित्तर तत्वाचे देव आहेत. गहू तांदूळ ज्वारी बाजरी हे सगळं खाणारे जे आहेत ते पितृमार्गाचे देव आहेत. आणि जे अमंगळ आहेत, भूतियान मार्ग, ते अमंगळ खाणारे आहेत. आता तुम्ही रोज आपण पाहतो ह्या आश्रमामध्ये 10,000 माणसं जेवली, इथं 2 लाख जेवली, पंढरपूरच्या दिंडीमध्ये 10 लाख लोक जमली, आळंदला इतके लोक जमली, काशीला इतकी जमली, केदारला इतके जमली, इतके माणसांचं जेवण झालं, इतकं अन्नदान झालं. अरे तुम्ही घरी जे अन्न खाता तेच तिथे खाल्लं, यात काय फरक आहे? भावनेच्या दृष्टीने आपण जे काय करतोय हे सगळं अन्नदान जे आहे ना पितृमार्गातलं आहे. त्याला स्वर्ग मार्गाचं काहीच आधार नाही. तुम्ही कितीतरी धामातले किंवा कुठले लोक असतान, दररोज तुमच्या 1 लाख लोक जरी जेवत असली तरी तिथं भगवान परमात्मा तुमचं अन्न खाण्याकरता कधीच येत नाही. कारण त्याचं खाणं सोमरस आहे, फळांचा रस आहे, ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस, आणि हे मोळाचा मोळ, मधमास मोळा, मधमोळा, मोळाचं मध, हे सोमरसाचं वैशिष्ट्य. याचं हे देवलोक घेतात. देवलोकाचा आरा असा आहे. आता हिमालयात मोठमोठे साधू संत आहेत, कंदमुळे फळे खाऊन राहतात, त्यांच्याकडे दैवी शक्ती भरपूर आहे. आणि आपले महाराज रोज दारू पिऊन लास, गांजा ओढून फुल, त्यामुळे यांच्याकडे देव नाहीत. भुताटकीचा प्रश्न आहे. यांच्याकडे सगळी वेगवेगळ्या जातीच्या विद्या आहेत, देव नाही.
परमेश्वर प्राप्तीसाठी सोमरसच प्याला पाहिजे असं भगवान कृष्णाने सामवेदात सांगितलेलं आहे. सामवेदाचा 1875 रुची आहेत. त्याच्यामध्ये सोमरस पेल्याशिवाय ईश्वर गती नाही, दही लोणी खाल्ल्याशिवाय ईश्वर गती नाही, कंदमुळे फळे खाल्ल्याशिवाय ईश्वर गती नाही. जिवंतपणे तुम्हाला देव व्हायचे ना, कंदमुळे फळे खा, तुम्ही जिवंतपणे देव होणार. मेल्यावर तुम्ही देव होऊ शकतच नाही, कारण तुमचं खाण्याचं काय भानगड आहे, कंदमुळे फळं नाहीत. पितृयान मार्गाचं जेवण आणि भूतियान मार्गाचं जेवण. एक मोठा विद्वान ब्राह्मण होता. बसला आणि एका कपड्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळा तिथं अमंगळ मांसाहार करणारा, दारू पिणारा अतृप्त जीव फिरत. तो लगेच त्या ब्राह्मण शरीरात शिरला आणि मला हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे. तो ब्राह्मण बडबड करायला लागला, मला अमुक द्या, मला तमुक द्या. दवाखाने डॉक्टर सगळे केले, काय जमवणं. मग मला फोन आला, म्हणलं महाराज ते असं आहे. म्हणलं देव मंदिरात न्या. देव मंदिरात गेल्यानंतर ते बोलायला लागला. म्हणलं मी अमुक आहे, मला असं भोजन पाहिजे, कोंबड्या बकरं अमुक तमुक. मग हा मेलेला माणूस जो आहे तो नेमकं ही भाषा कशी बोलतो, हे गुढ आहे का नाही. हे गुढ जर तुम्हाला समजलं तर देवाचं गुढ समजत. म्हणजे देव जो आहे, खंडेश्वर महाराज, आपल्या देवी किंवा आपले देवधर्म दत्त महाराज, गणपती शंकर, हे तुमच्या शरीरात जर समजा वास्तविक आले तर तुम्हाला सगळं ज्ञान होणार. ब्रह्मज्ञान होणार, जेवण कसं करायचं, आयुष्य कसं जगायचं, हे सगळं ज्ञान होणार. भगवान कलकीत म्हणाले, जो माझ्याची एकनिष्ठ त्याचेर दही परमेश्वर मी कलकी दत्त. तर वासुदेवे सदुर्देह स्थिते असं कलियुगामध्ये धर्माचं शास्त्र भागवत पुराणात सांगितलेलं आहे. कलो कलकी कालमत प्रपातू परमात्मा धर्मावन कृता अवतारा. ओम स्वयंभू महाकलकी कले कालमत प्रपातू परमात्मा धर्म कृता अवतारा. तर ज्याचं हृदय सात्विक आहे त्याच्याच हृदयात फक्त परमात्मा येईल, प्रवेश करीन, तो ज्ञान सांगन. आपला जीवात्मा आहे. जीवात्मा म्हणजे आपलं शरीर, त्याचा अंतरात्मा म्हणजे आपलं मन, आणि त्याच्यामध्ये परमात्मा जेव्हा प्रगट होईन तेव्हा आपलं खरं सत्य ज्ञान होईल. तसं होणार नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये अंधार आहे आणि तुमच्या घरामध्ये दिवा लावला, हो पाठीमाग, आम्ही तुझ्या पाठीमागे घाबरू नको. दिवा कुठे आहे? घराच्या पाठीमागे. तुमच्या घरात उज्ज्वल पडलाय का? नाही. मग जेव्हा घरात दिवा लावू तेव्हा घरात प्रकाश पडेल, घरातली वस्तू दिसतील. तशा प्रकारे जेव्हा परमात्मा आपल्या हृदयामध्ये अवतीर्ण होईल तेव्हा या जीवाला जगाचं सत्य ज्ञान होईल. तोपर्यंत हा जीव अज्ञान राहणार आहे. म्हणून शंकर परमात्मा जो आहे, भगवान शिव, त्याची जे पूजा अर्चा आहे तो आपल्याकडे आल्यानंतर किंवा आपल्या मन झाल्यानंतर किंवा शरीरामध्ये त्याने दिव्य शक्तिमान केल्यानंतर आपलं शरीर सात्विक असल्यानंतर आपल्याला अनंतकोटी ब्रह्मांड, त्यातले जीवसृष्टी, तिथले विचार आचार, तिथं कोणकोणते देव राहतात, कसे आहे, इतंभूत ज्ञान होऊ शकतं. आपण डोळ्यांसह पाहू शकतो आपल्या दिव्य शरीरातून. ते जी अवस्था आहे ती अवस्था प्राप्त करण्याकरता देवाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. एक व्यक्ती होती, तिला सांगितलं बा तुमचं शरीरातले शुक्राणू गेले, जिन्स गेले, गुणसूत्र संपले, तुम्हाला आयुष्यात संतती होणार नाही. जोडीनं सांगितलं तुम्ही दोघं नपुसक आहात, हे इलाज नाही. मग ते इथं कलकी दत्त महाराजांची भक्ती करायला लागल्यानंतर 6 महिन्यामध्ये ईशीची काळानंतर त्यांचे सगळी इंद्रिय, ही 6 बटणं 6 ते 10 MM आली आणि सर्व इंद्रिय पुन्हा शरीरात नवे तयार झाले. आणि मग संतांची आम्हाला झाली. म्हणजे धर्म हा श्रेष्ठ आहे. मला आलेला अनुभव, विज्ञानापेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. विज्ञान फक्त दिसतं त्याच्यावर विचार करतं, पण दिसतच नाही त्याच्यावर धर्म सांगतो. ब्रह्म कधीच न दिसणारी वस्तू आहे. नारळाची कवटी फोडली
आज पोकळीस ते ब्रह्म आहे, तसं आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ब्रह्म आहे. आपल्या नाकात पोकळीत ब्रह्म आहे, कानाच्या पोकळीत ब्रह्म आहे. तर आपल्या सर्व ठिकाणी सर्वांगी ब्रह्मच ब्रह्म आहे. म्हणून सगुण निर्गुण हा सुद्धा माणूस जे आहे, याची उन्नती होण्याकरता शरीर शुद्ध पाहिजे. शुद्ध म्हणून देवाची भक्ती करा, तुम्हाला लगेच गुण फायदा होतो. तसं होऊ शकत नाही. तर त्याप्रमाणे शंकराची भक्ती करताना प्रथम शुद्ध आंघोळ करा, शुद्ध आंघोळ करा, नंतर भस्म लावा, नंतर शंकराचा मंत्र म्हणा, नंतर शंकराची पूजा करा, नंतर शंकर देवदेवतांना अग्निहोत्र करा, सगळ्या देवांना जेवायला बोलवा, पितर वगैरे सर्वांना अन्नदान करा. आणि म्हणजे मग तुम्हाला सर्व ऐश्वर्य मनापर्यंत सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. तळमळ करायची गरज सत्यशास्त्र आहे. श्रीलिंग महापुराणार्थात श्रीरामलिंग पुराणात ही माहिती सांगितलेली आहे. पुढचं वागू द्या. ओम स्वयंभू श्री अमृत मंथरेश्वर कलियुग महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. वृषयात्री महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. वो हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. VBK ट्रस्ट ची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.